नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आणि आता आपल्याला पीक विमा किती मिळणार हे पोर्टलवरती दिसायला आता सुरुवात झालेली आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपलं पीक विमा कॅल्क्युलेशन कसं पूर्ण झालं आहे आणि आपल्याला रक्कम किती मिळणार आहे ते कसं चेक करायचं. चला तर अधिक मिळण्याकरता जो आपल्या लॅपटॉप स्क्रीनवरती सुरुवातीला प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं जे काही ॲप पोर्टल आहे त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे 6 प्रकारचे जे काही पर्याय आहेत तिथे दिसणार आहेत. त्यापैकी आपल्याला फार्मर कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे आणि तिथे लॉग इन फॉर फार्मर याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला आपण विमा भरताना जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे तो मोबाईल क्रमांक इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो काही खाली कॅप्चा आहे तो देखील टाकून घ्यायचा आहे. त्याच्यावरती एक आपल्याला OTP येत असतो. जर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार नंबर टाकावा लागत असेल तर याचा अर्थ असा आहे की एकाच पॉलिसीवरती 2 मोबाईल नंबर लिंक आहेत. तर मी ते कॅप्चा टाकून घेतो आणि रिक्वेस्ट फॉर OTP या बटनावरती क्लिक करून घेतो. तर अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला एक OTP येईल मोबाईलवरती आणि तो OTP आपल्याला इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मी इथे OTP टाकून घेतो. OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला जे काही होम पेज आहे ते ओपन होणार आहे. सबमिट केलेलं आहे. सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला शेतकऱ्याची माहिती ओपन होत असताना दिसते. शेतकरी मित्रांनो, ही जी माहिती आहे मी यूट्यूबवरती ओपन करू शकत नाही, त्यामुळे मी ब्लर करत आहे. त्याच्या खालोखाल तुम्हाला इथे हंगाम दिसणार आहे आणि सीझन म्हणजे खरीप रब्बी काय असेल ते असेल. तर तुम्हाला खाली पॉलिसी देखील दिसणार आहेत. आपल्याला सुरुवातीला 2025 इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 2025 खरीप हंगाम ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर इथे 0 त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जितके पिकं आहेत, जितके सर्वे नंबर आहेत ते इथे ओपन होत असताना तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही पद्धतशीर पूर्ण बघून घ्यायचं आहे. त्यापैकी आपल्याला जी रक्कम आहे इथे तुम्हाला दिसणार आहे, लॉस पर्सेंटेज दिसणार आहे, टोटल क्लेम, पेबल क्लेम अमाऊंट हे इथे तुम्हाला दिसणार आहे. आपल्याला जी रक्कम मिळणार आहे ती पेबल क्लेम अमाऊंट या रकमामध्ये जी रक्कम आहे ती रक्कम आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे. पुढच्या आठवडाभरामध्ये ही जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे. DBT लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला जे काही विम्याची रक्कम आपल्याला किती मिळणार आहे एक्झॅक्ट अचूक ती आपण अशा पद्धतीनं चेक करता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा. इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर देखील करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एक उपयुक्त नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.